हॅलो, सर्वांना नमस्कार. जवळजवळ 1 महिन्याने परत व्हिडिओ बनवत आहे. तब्येत बरी नसल्यामुळे बनवला नाही. तर आज आपण वेगळा आणि गोड असा पदार्थ बनवणार आहे. तर मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. हा अर्धा किलो गूळ आहे आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही वेलची पूड घेतलेली आहे. पाऊण चमचे वेलची पूड आहे. आता मी हा गूळ किसून किंवा चाकूने बारीक कापून घेणार आहे आणि तो पाण्यात चांगला विरघळून घेणार आहे. पाणी चहाच्या गाळणीने गाळून घेणार आहे आणि हे पीठ त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि ते मिक्स केल्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवते. गूळ, पीठ आणि वेलची हे एवढ्या गोष्टी तिने मिक्स करायच्या चांगल्या आणि झाकून ठेवायचं. मी तुम्हाला परत दाखवते. हे कापून घेते, पाण्यात भिजवते आणि मग याचं प्रोसिजर पुढं मी तुम्हाला सांगते. आता हे पीठ मी याच्यात ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं आहे सगळं अर्धा किलोचं. आणि हे गुळाचं पाणी केलेलं, आपण मगाशी गूळ घेतला होता तो मी चाकूने त्याचा बारीक किस केला आणि पाण्यामध्ये भिजवला आणि पाणी गाळणीने गाळून घेतलं आणि ते पाणी याच्यात टाकून आता हे असं हाताने मिक्स करून घ्यायचं सगळं. गूळ, वेलची, गव्हाचं पीठ अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गूळ घ्यायचा आणि अर्धा किलोपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. आता याचं मी मिक्स केल्याच्या नंतर याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे हे मी तुम्हाला पुन्हा दाखवते. हे बघा, आता गूळ, पीठ, वेलची याचं सगळं गुळाचं आणि पाणी केलं. गुळाचं पाणी केल्याच्यानंतर ते चहाच्या गाळणीने गाळून घेतलं. गाळून घेतल्याच्यानंतर त्याच्यात पीठ मिक्स केलं. अजिबात गोळी नाही राहिली पाहिजे, एकदम असं झालं पाहिजे याचं लिक्विड. हे बघा, असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि सगळं पूर्ण हे करून झाल्याच्यानंतर मग त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचा. अर्धा लिंबाचा रस टाकायचा. असा मोठ्या बाजूचा लिंबू घ्यायचा, मी एवढा लिंबू घेतलेला आहे. हे बघा, अर्धा लिंबूचा रस टाकायचा आणि पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण बघा असं झालेलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे फार पूर्वी लोक बनवायचे. आता याला नावं खूप वेगळे आलेत. वेगळे नावं हे करतात.